आनंद कशामुळे मिळतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली. आपली ही मूळ स्थिती तीच आहे. म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावं. पण ते आपल्या हातून होत नाही. कर्म करतच राहावं असं वाटतं. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो, पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग? याकरिता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावं. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करत नाही. नोकरी नको आणि खायला हवं हे कसं शक्य आहे? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो. याकरिता आपल्या इच्छेविरुद्ध घडलं तरी माझं स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पाहावं. याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणं. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट करावी ही बुद्धीच ठेवू नये. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असं समजावं. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं आणि अभिमान सोडून कर्म करत राहावं. प्रयत्न करून जे काही होतं ते रामाच्या इच्छेने झालं म्हणावं. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभतं. मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणं यामुळे आनंदात बिघाड येतो. तसंच उद्याची काळजी करत राहणं यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो. होते जाते हे सर्व भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? दुःख करणं अथवा न करणं हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिलं आहे तो प्रत्यक्ष दुखणं भोगत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठं शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो. आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असं खचित समजावं. भगवंतासाठी एकच दान खरं आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणं हा आत्मदानाचाच प्रकार आहे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.